सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिनांक 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला। या गोळीबारामध्ये 27 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झालाय। पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने तीव्र शब्दात निषेध केला असून या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या गतात्म्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाला रुद्राभिषेक करण्यात आलाय। ज्या वेळेस राष्ट्रावर काही आपत्ती येते त्या वेळेस त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने आपत्ती निवारणार्थ विविध अनुष्ठान करण्यात येते। तसेच विश्व कल्याणार्थ दर महिन्यातील प्रदोषाला लघुरुद्र अनुष्ठान करण्यात येते। पहलगाम मधील मृतांना सद्गती प्राप्त होण्यासाठी व हा आघात सहन करण्यासाठी प्रभू त्र्यंबक राजाने त्यांच्या कुटुंबियांना बळ देण्यासाठी आज प्रदोषाच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता असंख्य ब्रह्मवृंदांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभा मंडपात बसून रुद्राभिषेक व विष्णू सहस्त्र नाम पठण केले। पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्या हातून संकल्प सोडण्यात आलाय। रुद्रपठण पूर्ण होईपर्यंत काही ब्रह्मवृंद गर्भगृहातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करीत होते। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय ते नमः। आज श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मध्ये पुरोहित संघाच्या वतीने पुलवामाच्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या हिंदूंना दुर्मरण आलेला आहे त्या हिंदूंना सद्गती प्राप्त करण्याकरता पुरोहित संघाच्या वतीने आज त्र्यंबकेश्वराला रुद्राचे आवर्तन व विष्णू सहस्रनामाचं पठण करण्यामध्ये आलेलं आहे। प्रभू त्र्यंबकराज त्या सगळ्यांना सद्गती प्राप्त करो अशी आम्ही आज पुरोहित संघाच्या वतीने व देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्र्यंबकेश्वराला प्रार्थना केलेली आहे। जय श्रीराम। मी पुरोहित संघाध्यक्ष मनोज विनायक थेटे व देवस्थान ट्रस्ट विश्वस्त। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित।